हे डोनट्स बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की इतके परफेक्ट असे डोनट्स तुम्ही घरी बनवलेले आहेत. वरून अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि ज्युसी. आवाजावरून तुमच्याही लक्षात येईल आतून सॉफ्ट आणि ज्युसी आणि बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत असे डोनट्स कसे बनवायचे ते बघूया. तर आपण या चिकन खिमापासून खूप हटके अशी एक रेसिपी बनवणार आहोत, जी स्नॅक्ससाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर इथे माझ्याकडे अर्धा किलो चिकनचा खिमा आहे आणि मी शॉपवरच तो चिकन खिमा बनवून आणलेला आहे. तुम्हाला जर चिकन खिमा बनवून मिळत नसेल तर तुम्ही चिकनचे पीस मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून किंवा व्हेजिटेबल चॉपरचा वापर करून सुद्धा हे बनवू शकता. हा मी चिकन खिमा शॉपवर करून आणलेला आहे, पण यामध्ये काही चिकनचे पीस आहेत, त्यामुळे चिकन डोनटसाठी मला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे असा खिमा नसेल, चिकनचे पीस असतील तर तुम्ही ते डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला अंडी घालून घ्यायची आहे. तर अर्धा किलोसाठी इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या चिकनसोबतच ही अंडी फोडून घालायची आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण एकदम जास्त घालू नका, थोडंसं कमी झालं तर तुम्ही परत यामध्ये घालू शकता. मी 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे. आता हे डोनट्स अगदी क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये आपल्याला ब्रेडचे 4 स्लाइस घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा या चिकन खिमासोबत मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही हे सर्व फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता. तर यावरती झाकण लावून आपल्याला हे छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पण यामध्ये मी हिरवी मिरची घालायला विसरली होती, म्हणून परत यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घालून हे आपण वाटून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी व्यवस्थित आपण हे वाटून घेतलेलं आहे, कारण यापासून आपण डोनट्स बनवणार आहोत, त्यामुळे हे अगदी व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता हे सर्व चिकन खिम्याचं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे खिम्याचं मिश्रण तुम्हाला जर खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्स घालू शकता. ब्रेड क्रम्समुळे यातलं जे मॉइश्चर आहे ते शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्टसर होतं. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया. तर सुरुवातीला इथे मी अगदी 10 ते 15 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर आलं लसणाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. आणि व्हेजिटेबल चॉपरमध्ये 1 मोठा कांदा मी चॉप करून घेतलेला आहे, अगदी फाईनली चॉप केलेला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेऊया. आमचूर पावडर, चाट मसाला आणि थोडीशी मिरेपूड यामध्ये घालायची आहे आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्ससुद्धा घालायचे आहेत. तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल, तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त करायचं आहे. आता यानंतर 1 मोठा चमचा इथे मी धनेजिरे पूड घातलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पुदिन्याची पावडर माझ्याकडे आहे. तुमच्याकडे जर पुदिन्याची पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी पुदिना अगदी बारीक कट करून घालू शकता. त्याचबरोबर फ्रेश अशी कोथिंबीर यामध्ये आपल्याला बारीक कट करून घालायची आहे. आता सर्व जिन्नस आपण यामध्ये घातल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. चिकन डोनट्स क्रिस्पी होण्यासाठी या ठिकाणी मी मका पोहे वापरणार आहे. यापासून चिवडा बनवला जातो किंवा तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा बनवला असेल तर त्यामध्ये सुद्धा हे तळून वापरले जातात. हे मका पोहे हाताने थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये घालून जर फिरवलं तर ह्याची पूर्णपणे पावडर होऊ शकते, त्यामुळे आपल्याला अगदी कोर्स स्वरूपामध्ये हे मका पोहे लागणार आहेत. त्याचबरोबर ब्रेड क्रम्ससुद्धा लागणार आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर चिकन खिमामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि हे डोनट्स तळल्यानंतर वातट होऊ नये किंवा ते कडक होऊ नये, आतमधून सुद्धा ते खूप असे रफ होतात, ते होऊ नये त्यासाठी इथे मी पाव चमचा
बेकिंग पावडर घातलेली आहे, त्यामुळे डोनट्स तळल्यानंतर आतून ते अगदी छान मऊसूद होतात आणि ज्युसीसुद्धा होतात, ते ड्राय अजिबात होत नाहीत. आता हे सर्व परत एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. चला तर मग पटकन आपण यापासून डोनट्स बनवायला घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला दोन्ही हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 2 पद्धतीने हे डोनट्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर सुरुवातीला हातावर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक गोळा ठेवून त्याला डोनटसारखा आकार द्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, अगदी सहज हे मी बनवलेलं आहे. आता दुसरी पद्धत, एखादा प्लास्टिक शीटवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे डोनट्सचा आकार द्यायचा आहे. अगदी पटकन बनवू शकता. हातावर तुम्हाला जर सवय असेल तर हातावर पटकन बनवू शकता. पहिल्यांदा बनवत असाल तर प्लास्टिक शीटचा वापर करूनच बनवा. तर व्हिडिओमध्ये आपण ब्रेड क्रम्स आणि मका पोहे क्रम्बल करून एकत्र करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हे डोनट्स आपल्याला घालायचं आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे. व्यवस्थित कोटिंग झाली की हे डोनट्स अगदी बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. राहिलेले खिमापासून सुद्धा आपण अशाच पद्धतीने सर्व डोनट्स बनवून घेऊया. डोनट्स बनवत असताना गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये हे डोनट्स अगदी व्यवस्थित बुडले जातील, व्यवस्थित डीप फ्राय होतील इतपत आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. सुरुवातीला मी ते 3 डोनट्स बनवून घेतलेले आहेत. एकत्र तुम्ही डोनट्स बनवू नका, कारण त्यावरची जी कोटिंग आहे ती पूर्णपणे ओली होते आणि त्यामुळे डोनट्स हे क्रिस्पी होणार नाहीत. सुरुवातीला मी 3च बनवले आहेत. एका वेळी खूप जास्त डोनट्स तेलामध्ये तळू नका, त्यामुळे ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत. तर इथे तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळलात तर वरून ते पटकन करपले जातात आणि आतून ते तसेच कच्चे राहतात, ज्युसी होणार नाहीत आणि खूप ड्रायसुद्धा होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ते व्यवस्थित तळलेसुद्धा जाणार नाहीत. आणि लो फ्लेमवरती सुद्धा तळू नका, त्यामुळे हे डोनट्स तेल खूप जास्त शोषून घेतात आणि क्रिस्पी होणार नाहीत, ते वातट होतील. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे डोनट्स अगदी सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, दोन्ही बाजूने आपण छान रंगावर हे डोनट्स तळून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. हाय किंवा लो फ्लेमवरती हे अजिबात मी तळलेले नाहीत. तुम्ही बघू शकता, 1-2 मिनिटानंतर या डोनट्सला खूप छान असा रंग आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डोनट्स या रंगावरती आल्यानंतर मग काढून घ्यायचे आहेत. तेलातून काढल्यानंतर हे थोडेसे तुम्हाला तेलकट दिसतील, पण थोड्या वेळानंतर ते थोडेसे थंड झाल्यानंतर तुम्हाला अजिबात तेलकट दिसणार नाही, त्यावरती तेलसुद्धा तुम्हाला दिसणार नाही. अगदी परफेक्ट असे क्रिस्पी हे कुरकुरीत डोनट्स तयार होतात. मुलांनी काही चिकनचे वेगळे प्रकार मागितले तर पटकन आपण ऑनलाईन ऑर्डर करून ते मुलांना देतो, पण तुम्ही घरच्या घरी मुलांच्याच आवडीचे असे प्रकार बनवायला सुरुवात केली तर मुलंसुद्धा बाहेरचं काहीही खायला मागणार नाहीत. तर या ठिकाणी आपले क्रिस्पी कुरकुरीत असे डोनट्स तयार आहेत. चला तर मग यासोबत आपण एक सॉस बनवूया. तर सुरुवातीला इथे या ठिकाणी मी 2 चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मेयोनीज घालायचा आहे आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शेजवान चटणी कमी जास्त करू शकता, पण मी पाव चमचा घातलेली आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, या ठिकाणी तुम्ही नाही घातले तरीही चालतील. आणि त्याचबरोबर मिक्स हर्ब पाव चमचा घालायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला काहीही वेगळं घालायची गरज नाही. चायनीज पदार्थ बनवत असताना जे सॉसेस आपण वापरतो तेच इथे मी घेतलेले आहेत. बाहेर आपल्याला KFC चिकनसोबत अगदी अशाच पद्धतीचा डीप सॉस मिळतो. या टेक्स्चरवरून तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही की हा होममेड डीप सॉस आहे. चला तर मग पटकन वेळ न घालता सर्व करून घेऊया.